बातमी कोल्हापुरातून आहे। कोल्हापूरच्या पाणीपट्टीचा प्रश्न आता पेटलेला आहे। शिवसेना उभाटा आक्रमक झालेली आहे। पाणीवाढ पट्टी प्रकरणी शिवसेना उभाटा आक्रमक झालेली आहे। शिवसैनिकांचा सभागृहामध्ये घुसण्याचा प्रयत्न करण्यात आला। पाणीपट्टी वाढीला शिवसेना उभाटाने विरोध सुद्धा केलेला आहे। जर आपण बघितलं तर 70% पाणी हे गळतीच्या माध्यमातून गटारीतून वाहून जाते। 30% चोऱ्या माऱ्या चालू आहेत आणि वापर फक्त 40% होतोय। आणि ती 40%ची जनता प्रामाणिकपणे जी बिल भरते त्यांच्यावर अन्याय का? तर हा अन्याय आम्ही खपवून घेणार नाही। आयुक्तांना आमचं म्हणणं आहे की तुम्ही दरवाढ तात्काळ मागे घ्या, असा कुठलाही ठराव महासभेच्या समोर आणू नका, नाहीतर शिवसेना जनतेला घेऊन रस्त्यावर उतरण्यास स्वस्त बसणार। तुम्ही आतापर्यंत नागरिकांना सुविधा दिलेल्या आहेत का? पाणी घरात दिलेलं आहे का? किती महिला आज अशा आहेत की 8-8 दिवस त्यांना पाणी मिळत नाही, पाण्यासाठी वणवण करतात, टँकर आपले पुरवले जात नाहीत। ही नागरिकांची कळकळ आहे, म्हणून आज हा विरोध आहे। अनेक कोट्यवधींची निधी जर महापालिकेला शासनाच्या सरकारच्या वेगवेगळ्या योजनांच्या मार्फत येतात, तर त्याच्यावरती होल्ड कुणाचा आहे? ते पूर्णत्वास गेलेले आहेत का? बरं, ते पूर्णत्वास गेलेले नाही तर त्याची जबाबदारी कोण घेणार? आधी ह्या जबाबदारीचं उत्तर द्या, नागरिकांना पाणी द्या आणि मग तुम्ही दरवाढ करा।